लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंत अगदी विचित्रसारखा वागत असतो आणि त्याने आज ऑफिसला सुट्टी घेतलेली असते. तो जान्हवीला त्रास देण्यासाठीच नवीन नवीन काहीतरी प्लॅन शोधून काढत असतो आणि त्याप्रमाणे तो म्हणतो की आपण स्टॅच्यूचा खेळ खेळायचा आहे. त्यानंतर तो जान्हवीला स्टॅच्यू बनवतो. तिच्या अंगावरून तो उंदीर फिरल्याचं नाटक करतो. त्याच्यामुळे जान्हवी प्रचंड घाबरते आहे आणि चिडते सुद्धा. ती जयंतला धमकी देते की पुन्हा माझ्याशी अशी मस्करी करायची नाही, नाहीतर मी इथून निघून जाईल, पुन्हा कधीही येणार नाही. त्यानंतर जयंत रडण्याचं नाटक करतोय. तो म्हणतो की हा जयंत वेडा आहे, आत्ताच तू म्हणालीला वेड्यासारखं वागू नकोस. जयंत रडतो आणि म्हणतो की आता ह्या वेड्या जयंतला तू सोडून निघून जाणार? जान्हवी, हे कधीही होऊ शकत नाही. आणि असं म्हणून जयंत जान्हवीला एका पिंजऱ्यामध्येच बंद करून टाकतो. जान्हवी त्याला सोडण्याची खूप विनंती करते, पण जयंत अजिबात सोडायला तयार नसतो. तो म्हणतो की जान्हवी, तू मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. त्यानंतर जान्हवी रडते आणि निशब्द होऊन त्या पिंजऱ्यामध्ये बसलेली असते. तिथे जयंतसुद्धा बसलेला असतो. त्यानंतर जान्हवी स्वतःशीच विचार करते की जयंतने मला कितीही त्रास दिला तरी मी त्याला सोडून जाऊ शकत नाही, कारण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याने भूतकाळामध्ये जे काही सहन केलेलं आहे, जे काही दुःख त्यांनी सहन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा भूतकाळ त्याच्या मानगुटीवर बसलेला आहे आणि तोच हे सर्व दृष्ट काम त्याच्याकडून करून घेत आहे. त्यामुळे जयंतला मी असं दुःखामध्ये सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे मला आता समजूतदारपणा दाखवावा लागेल आणि मला जयंतला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. त्यानंतर जयंत जान्हवीला खायला घेऊन येतो. जान्हवी काहीही नाही खायचं असं म्हणते. जयंत, मला तुझी केव्हापासून फार आठवण येते आहे, मला तुला जोरदार मिठी मारावीशी वाटते आहे, तुला कडकडून भेटावंसं वाटतं आहे, असा जान्हवी बहाणा करते आहे. तू ये ना या पिंजऱ्यामध्ये आतमध्ये. आणि मग जयंत पिंजरा उघडून आतमध्ये येतोय. जसा की जयंत आतमध्ये येतोय, जान्हवी त्याला कडकडून मिठी मारते आहे. त्यानंतर काय आता जान्हवी जयंतला फसवून पिंजऱ्यातून निघून जाईल का आणि जयंतला पिंजऱ्यामध्ये कोंडून टाकेल का? तिने पळून जायला हवंय का? हे मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका.